मित्र, आपण बऱ्याच प्लॉटला व्हिजिट देत असतो कांदा पिकासाठी. तर कांदा पिकामध्ये सध्या जर बघितलं तर दव, धुकं, बाधाड याच्यामुळं बऱ्याच ठिकाणी कांद्याची पात पडणं किंवा कांद्याच्या पातीमध्ये वाकडेपणा येणं अशी समस्या जाणवते. तर आपण बघू शकता की या ठिकाणी प्लॉटमध्ये जे कांद्याची जो पत्ती जी पडलेली आहे, त्याच्यामुळं वरच्या भागात बुरशीचंही त्या ठिकाणी लागण झालेली व जो वरच्या साईडने जो सप्लाय किंवा जे अन्नद्रव्य खाली येणार होतं कांदा पोसण्यासाठी, तर ते प्रॉपर पद्धतीने येत नाही. त्यामुळं त्या ठिकाणी 50% पात ज्यावेळेला खाली पडते, तर त्यावेळेला प्रॉपर सप्लाय न भेटल्यामुळं कांद्या पिकामध्ये आपल्याला साईजसाठी अडचण येणार आहे. तर त्यासाठी मित्रांनो, त्या ठिकाणी माव्याचाही अटॅक आपल्याला जाणवतोय. तर अशा परिस्थितीमध्ये आपण 2 फवारणी घेऊ शकतो. तर त्याच्यासाठी पहिली फवारणी आपण या ठिकाणी सुचवतोय. त्याच्यामध्ये बायफॅक्टर कंपनीचं 11-11-8 ही न्यूट्रिएंट म्हणून आपण घेणार आहोत. त्याचप्रमाणे रोको हे बुरशीनाशक या ठिकाणी आपण ॲड करणार आहोत व त्याचप्रमाणे आपण तिथं मार्शल कीटकनाशक या ठिकाणी आपण माव्यासाठी नियंत्रण म्हणून घेणार आहोत व त्यासोबतच एक मायक्रोन्यूटन प्लस सीव्हीड असं बायोविटा आपण या ठिकाणी ॲड करणार आहोत, जेणेकरून परिपूर्ण फवारणी त्या ठिकाणी होणार आहे आणि त्याच्यामध्ये एक 500 ग्रॅम आपण मॅग्नेशियम सल्फेट 200 लिटर पाण्यासाठी ही सर्व फवारणी आपल्याला घ्यायची आहे. व त्याचप्रमाणे ही फवारणी झाल्यानंतर पुढची फवारणी आपल्याला एक 5-6 दिवसानंतर जे आपल्या बुरशीचे प्रकार आहे, तर त्याच्यामध्ये कंट्रोल येण्यासाठी व त्याचप्रमाणे तिची वाढ होऊ न देता कांदा चांगल्या पद्धतीत राहण्यासाठी आपल्याला BSL-4 500 ml 200 लिटर पाण्यासाठी व त्याचप्रमाणे त्या ठिकाणी आपल्याला संचार 40 500 ml व त्याच्यामध्ये टिल्ट 10 ml या पद्धतीत आपल्याला फवारणी घ्यायची आहे. त्या ठिकाणी आपण रॉकेट किंवा कराटे याचा उपयोग एक कीटकनाशक म्हणून करू शकतो. तर या ठिकाणी मित्रांनो, ज्यावेळेस साईज होते तर त्यावेळेला पत्ती आपली चांगली राहण्यासाठी आपण त्या ठिकाणी सुमका ज्याच्यामध्ये सल्फर, कॅल्शियम, मॅग्नेशियम असं मिश्रण आपल्याला द्यायचं आहे व त्यासोबतच आपण 8-21-21 किंवा 9-24-24 या सायझिंगसाठी आपण त्यावेळेला त्यासोबत मिक्स करून फ्लड पाण्याच्या वेळेला ब्रॉडकास्ट करून पसरवून ते द्यायचं आहे. तर अशा पद्धतीने आपण नियोजन केल्यास नक्कीच आपल्याला त्या ठिकाणी फायदा होईल. धन्यवाद.